तर राजेश मॅडम खुर्च्यावरती टोपी घेऊन चाललेला आहे. टोपीवरती खुर्चा घेऊन चालले तर खुर्च्यावरती टोपी. ऍक्च्युअली काय ना, त्यांना आवडतं संसाराच्या गाड्यामध्ये एक प्रगती करायला. त्यामुळे काय करतायत, आता खुर्ची घेतायत डोक्यावरती आणि ती चाललेली आहे गाडीवरती. बघा अशी गाडी चालवणार आहे, 2 हात वरती. तुमच्या आवडत्या राजश्री सोलापूरकर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. सोबतच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करते खूप सारा पसारा दाखवून, माफ करा. आम्ही गेलो होतो आज तुर्भे मार्केटमध्ये आणि तुर्भे मार्केटमधून खूप काही गोष्टी आम्ही विकत घेतल्यात. तर राजश्री मॅडम, आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तुम्ही काय खरेदी केलं जरा सांगू इच्छिता का? एवढे सगळे भांडे घेतलेले आहेत. 5,000चा चुना लागलाय. बापरे, कुकर घेतलाय? मी सांगेन ते घरी गेल्यानंतर सगळं दाखवेन. ओके. खूप दिवसापासून या मार्केटमध्ये जायचं होतं. मार्केट तसं आमच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावरच आहे. दर रविवारी आम्ही मंदिरात जाता येता आम्ही त्या स्टेशनने जातो, विचार येतो, पण वेळ मिळत नव्हता. कारण मार्केटमध्ये एकदा जायचं म्हटल्यानंतर जवळपास आपल्याला 2-3 तास लागतातच काही खरेदी करायचं असेल तर. आम्ही खूप दिवसापासून विचार केला होता आणि पैशाची जुळवाजुळव पण करावीच लागते मोठी शॉपिंग काही करायची असेल तर. घरातल्या काही गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या, त्यासाठी आम्ही इथे आलो होतो या मार्केटमध्ये. हे मार्केट ऍक्च्युली नवी मुंबईमध्ये आहे, आमच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावरच आहे. जसं मुंबईमध्ये होलसेल मार्केट आहे ना, तसं म्हणू शकता की नवी मुंबईमधलं हे होलसेल मार्केट आहे. अगदी सगळ्याच गोष्टी, कन्स्ट्रक्शनला लागणाऱ्या गोष्टींपासून प्लंबिंगचं सगळं सामान म्हणा किंवा भांडे, कपडे, इलेक्ट्रिशियनचं हार्डवेअरचं सगळं सामान, अगदी सगळं होलसेल दरात आपल्याला इथे मिळतं. हॉटेलचं सामान सुद्धा आपण इथे घेऊ शकतो, लाइटिंग्स वगैरे घेऊ शकतो. तर आम्ही आता इथे घुसलो एका प्लास्टिकच्या दुकानामध्ये. आम्हाला घ्यायची होती खुर्ची. खूप आमची घरातली खुर्ची खराब झालेली, तर इथे आमचे साहेब खुर्ची बघत होते आणि त्यांनी खुर्ची अशा पद्धतीने बघितली. अक्षरशः एक खुर्चीसाठी इतकं परिश्रम त्या मुलाला त्यांनी करायला लावलं. वरती चढून सगळ्या काढून अगदी बसून त्याच्यावर उभं राहून नाचून सुद्धा अक्षरशः तो मुलगा हसत होता. इतपत त्यांनी त्या खुर्चीची परीक्षा घेतली आणि शेवटी एक खुर्ची त्यांनी पसंत केली. पण आता ही कशी घेऊन जायची याचा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर होता आणि मग पुढे ही युक्ती आम्ही केली त्याच्यासाठी. तर राजेश्री मॅडम खुर्च्यावरती टोपी घेऊन चाललेला आहे. टोपीवरती खुर्चा घेऊन चालले तर खुर्च्यावरती टोपी. ऍक्च्युली काय ना, त्यांना आवडतं संसाराच्या गाड्यामध्ये एक प्रगती करायला. त्यामुळे ते काय करतायत, आता खुर्ची घेतायत डोक्यावरती आणि ती चाललेली आहे गाडीवरती. बघा अशी गाडी चालवणार आहे, 2 हात वरती. गाडी मी चालू, तुझी इच्छा. तर मॅडम चाललेल्या आहेत खुर्ची घेणे. बघा खुर्ची घेते मागे, खुर्चीसोबत सामान घेतलेलं आहे. तुझा अवतार दाखवते. तिकडे कॅमेरा दे, तुझा अवतार दाखवते, माझा अवतार दाखवते. याचा दुसरीचे गाडी चालवायचं मोबाईल ठेवते. आता तू फक्त दाखवायचे भांडे, तुला याच्यासाठी दाखवायला सांगते की तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. एकादशीला भांडी आणि पिऊसाठी काहीतरी. हा पिऊसाठी काहीतरी. हा टाकते. चला. हाय फ्रेंड्स, आज आपण आहे ना या दोन्ही बॉक्सची अनबॉक्सिंग करणार आहोत. झाली ऑलरेडी. एक्साइटेड आहे त्यासाठी. आणि मम्मीने मला हे पण सांगितलंय की याच्यामध्ये काहीतरी सरप्राईज आहे, तेही माझ्यासाठी. आणि मम्मीने खूप कन्व्हिन्स करून मला इथे बसवलंय म्हणून. आणि आता आपण बघूया की मम्मीने याच्यात काय ठेवलंय. हा बॉक्स नाही, आधी हे उघड, हे दाखव. पप्पा आणि मार्केटमध्ये तुर्भेला भांडी घ्यायला आणि जुने भांडी नवीन भांडी घेऊन आले. जुने भांडे कोणते होते? जुने भांडे ऍक्च्युली सगळे अल्युमिनियमचे होते ना. अल्युमिनियमचे भांडे होते ते पप्पांनी त्यांना दिले आणि हे नवीन थोडे वेगळ्याचे भांडे. दाखवते काय काय तो. ऍक्च्युली ना तो बिडाचा तवा येतो, डोसा, त्याच्यावर आंबोळ्या पण छान होतात. त्याच्यावर डोसा होतो चांगला. ठेव साईडला, फास्ट कर. आता आपण नेक्स्ट बघूया. हा आहे भाकरीचा तवा, खूप शाईन करतो. हा भाकरीचा तवा तो मला खूप शाईन करतो. अगं बाई, तुला शाईन करते, तुला बघून तर शाईन करते. ते दाखव. आणि आता हा आहे सगळ्यात भारी बॉक्स, जो माझ्याकडून सरकलाच जात नाहीये. चला झाला. वर काय ठेवते. हा ठेव साईड, ठेव साईड बघा. कंपनी कोणती दाखवायची ना याचे. आम्ही STAHL स्टल ना. हा स्टल. हा याचे रिव्ह्यू बघितले काल पप्पांनी अमेझॉनवर. खूप छान आहे. याची प्राइस ऍक्च्युली 4200 आहे आणि अमेझॉनवर तो 3700 समथिंगला मिळतो. पण आपल्याला लोकल मार्केटमध्ये तो फक्त 2900 ला मिळाला. म्हणजे ब्रँडेड वस्तू सुद्धा आपल्याला लोकल मार्केटमध्ये चांगल्या मिळू शकतात. रिव्ह्यू खूप छान आहे त्याचा. त्याला ऑइल पण कमी लागतं त्याच्यामध्ये. काल बघितलं ना. हा त्याची शिपिंग ठेवते त्याच्यामध्ये. आणि तो बॉक्स कर बाजूला. आता दुसरा बॉक्स दाखवतो तुझा. कढई पण कुठली आहे? अल्युमिनियम आहे ना. अल्युमिनियम आहे. मस्त. आता त्याला ऑइल लावलंय. ऑइल लावल्यामुळे वास येतो त्याला. आता स्वच्छ धुवून मग ठेवावे लागेल ना. आता घेतो बॉक्स. पचकाने होणार ना. मम्माचं सरप्राईज बोलली काहीच नसेल त्यात. हा आहे कुकर. दुसरा एक कुकर घेतला. हा घेतला फक्त डाळ ठेवण्यासाठी घेतला. ठेवून दे साईडला.
दाखव. आवडलं सरप्राईज? हा खूप आवडलं मला. आणि लड्डू गोपाळ खूप आवडतो. पण तुला समजत नाही का रात्रभर माझा लड्डू गोपाळला ठणक करून ठेवलं. नागा अजून प्राणप्रतिष्ठा नाही झाली ना, आपण पूजा करू व्यवस्थित, त्याच्यानंतर येऊ. आता ती मूर्तीच आहे ना. या भावच नाही आहे ना मला. अगं शिट्टी आहे त्याची. आवडलं सरप्राईज? हा खूप आवडलं मला. आणि लड्डू- ही सगळी भांडी आहे, स्टीलचं सगळं घेतलेलं आहे आणि लोखंडाची काय येते. लड्डू येतो मला. अगं बाई, का रडते? इतक्या दिवसानंतर लड्डू गोपाळ आला होता. त्या लड्डू गोपाळचा मोठा भाऊ येतो. मोठा भाऊ त्याला नीट ठेवायचो. लड्डू तर आम्ही सगळे अल्युमिनियमचे भांडे हे केले, देऊन टाकले आणि त्याच्याऐवजी हे सगळं स्टीलचं कुकर आणि लोखंडाचं असं घेतलं. तर अल्युमिनियम आपल्या शरीरासाठी तितकंच घातक असतं. स्टीलमध्ये पदार्थांचे पोषक तत्व वाढत नाहीत, पण कमी सुद्धा होत नाहीत, म्हणजे आपल्या शरीराला काही नुकसान होत नाही. आयनमध्ये वाढतात आणि अल्युमिनियममध्ये त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो. तर त्यामुळे आम्ही विचार केला की आता अल्युमिनियमचं काही घरात ठेवायला नको. आणि मोस्टली आम्ही जेव्हा मार्केटमध्ये गेलो ना, तेव्हा सगळेच जण हे करत होते की अल्युमिनियम विकायला हे आणलं होतं त्यांनी, आणि सगळ्यांनी स्टील आणि असंच घेतलं. तर अशा पद्धतीने आमची शॉपिंग झाली होती. ॲल्युमिनियमला आम्ही पर्याय शोधून काढला, त्याच्याऐवजी दुसरे भांडे घेतले. माझ्या लेकीसाठी सरप्राईज म्हणजे हा लड्डू गोपालच होता. लड्डू गोपालचं एक विशेष आकर्षण तिला आहे, त्यामुळे ती खूप आनंदात होती. तिला त्याच्यासाठी कपडे शिवणे, मुकुट शिवणं खूप खूप आवडतं. तिला पूजा करायलाही खूप आवडतं, त्यामुळे याची प्राणप्रतिष्ठा आम्ही नंतर करणारच आहोत. तर अशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.